श्री स्वामी समर्थ. आज आपण शिकणार आहे मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी लागणाऱ्या इक्विपमेंटची माहिती. तर फर्स्ट आपण यूज करतो नेल कटर, नेल फायलर, क्युटिकल कटर म्हणजे स्ट्रीमर, पुशर, ऑरेंज स्टिक, क्युटिकल कटर, ब्रश, स्क्रॅपर, बफर. ओके, आता आपण हे इक्विपमेंटची माहिती घेऊयात. आपण कसं यूज करणार आहे ते. फर्स्ट आपण नेल कटर यूज करतो. तर आपण क्लायंटला विचारायचे तुम्हाला नेलची लेंथ किती हवी आहे, किती नको आहे. त्याच्यावर तुम्ही फर्स्ट नेल कट करणार. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, नेल फायलर यूज करणार. नेल फायलरचा यूज काय, नेल्सला शेप देण्यासाठी. राऊंड देऊ शकता तुम्ही, स्क्वेअर. क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तो शेप क्रिएट करणार आणि तो क्लायंटला हे करणार, फाईल यूज करणार. हा फायलर कुठला आहे, बनाना फायलर. ओके. ट्रिमर, क्युटिकल कटर मध्ये ह्या इक्विपमेंटला आपण ट्रिमर म्हणतो. हे क्युटिकल कटसाठी यूज केलं जातं. क्युटिकल जेव्हा आपण पुश करतो पुशरनी, त्याच्यानंतर क्युटिकल कटरचा यूज केला जातो क्युटिकल कट करण्यासाठी. आता ह्याचं टेक्निक कसं आहे, क्युटिकल कट करण्याचं सेंटर टू साईड. हे नेलच्या अराउंड जे पुश केलेलं जे डेड स्किन आली आपली क्युटिकलची, ती आपण काय करतो, रिमूव्ह करतो कटरने. त्याच्यानंतर आपण यूज करतो ऑरेंज स्टिक. ऑरेंज स्टिक म्हणजे काय, ऑरेंज स्टिकचा यूज काय, ऑरेंज स्टिक आपल्याला नेलच्या अंडर जे काही डस्ट वगैरे असते ना, ते रिमूव्ह करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे आणि हा डायरेक्ट यूज करायचा नाही ऑरेंज स्टिकचा, वन टाइम यूज करायचा वूडचा. तुम्ही त्याला कॉटन रॅप करणार, कॉटनला ॲस्ट्रिजन तुम्ही अप्लाय करणार, देन तुम्ही यूज करणार. म्हणजे नंतर तुम्ही त्याचा यूज करणार पूर्ण क्लीनसाठी. नेलच्या अराउंड जर तुमची डस्ट असेल त्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता. बरेचदा लेडीजचं काय होतं, ओनियन कटिंग वगैरे करून जर ब्लॅक झालेलं असेल ना, त्यासाठी तुम्हाला डीप करायला लागतं. त्यामुळे तुम्ही ह्याला रॅप केल्यामुळे त्याचं प्रॉपर क्लीन केलं जातं. ओके. हे पण क्युटिकल कटरच आहे. ज्यांची जास्तीत जास्त डेड स्किन असते, आपण पुश केलं जाते, ती इझिली पटकन आपण अशी काढू शकतो. स्क्रॅपर आणि ब्रश. आता तुम्ही मला सांगा, स्क्रॅपर हे मॅनिक्युअरला यूज होतं का? नाही. रिझन काय त्याचं? कारण की मॅनिक्युअरला आपण पेडिक्युअरला यूज करतो, कारण की आपल्या हिलला डेड स्किन असते. ओके, डेड स्किनसाठी यूज करतो, हिलच्या डेड स्किनसाठी यूज करतो. हँडला तितकी डेड स्किन नसती बऱ्याचदा. आपण ब्रशने क्लीन केल्यानंतर ती निघून जाते, एवढी हार्ड नसते. पण आपल्या हिल्सला कशी असते, हार्ड डेड स्किन असते. ते रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रॅपर आणि स्पूनर दोन्हीचा यूज करतो. बफर, नेलच्या शाईनसाठी काय आपण यूज करतो, बफर. त्यामुळे काय होतं, नॅचरल शाईन दिसते, आपल्याला नॅचरल हेल्दी नेल्स दिसतात. आता मला तुम्ही सांगा, हा बनाना फायलर आहे आपला. आपण नेल्सला म्हणजे हँडच्या नेल्ससाठी आपण सेंटर टू साईड यूज करतो आणि लेगच्या नेल्ससाठी आपण साईड टू सेंटर करतो. ह्याचं रिझन काय? कारण की आपल्या लेग्सच्या नेल्स आहेत ना, हे इनग्रोथ असतात. ओके, करेक्ट. समजलं वैष्णवी?